खरं कसं आहे हे देखील लोक बघतात. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज धारावीतल्या कुंभारवाड्याला भेट देऊन तिथल्या रहिवाशांशी संवाद साधला. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्यानं विरोध करण्यात येतोय आणि त्याच भूमिकेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी कुंभारवाड्याला भेट देऊन तिथल्या रहिवाशांशी धारावी पुनर्विकासासंदर्भात चर्चा केली. धारावीतल्या कुंभारवाड्यात प्रामुख्यानं पाण्याचे माठ आदी मातीच्या वस्तू बनवण्यात येतात. महाराष्ट्राचं राजकारण जेवढं गढूळ आता झालेलं आहे तेवढं गढूळ कधीच नव्हतं. पण पुन्हा एकदा मी तुम्हाला आजच्या विषयावर आणीन, तो म्हणजे धारावीच्या इकडची जी मनं आहेत ती एवढी दुखावलेली आहेत की ठीक आहे, विकास सगळ्यांना पाहिजे, विकासाला विरोध कोणी नाही करते, पण जर तुम्ही इकडच्याच लोकांना जी पिढ्यानपिढ्या राहतात घराबाहेर काढलं, डम्पिंग ग्राउंडवर नेऊन सोडलं, ते लोक जगणार कशी? जात पात धर्म कुठचाही असला तरी पहिलं तुम्ही माझ्यासाठी मुंबईकर आहात आणि मुंबईकरांवर मी अन्याय सहन करणार नाही. धारावीमधून अनेक गोष्टी घडू शकतात. इथे आपला कुंभारवाडा आहे, इथे आपला कोळीवाडा आहे, इथे अनेक व्यवसाय आहेत, मीडियम इंडस्ट्रीज आहेत. पण ह्या सगळे इंडस्ट्रीज आणि सगळे रहिवासी की आम्हाला कदाचित धारावी विकास करताना हे सरकार आम्हाला झोपडपट्टी म्हणून बघत असेल, पण इथे आत येऊन बघितलं तर मुंबईचं सगळं जे सोनं आहे ते इथून येतं, पण मुंबई इथून चालते. धारावीचा जर विकास करायचा असेल तर आमच्या डोळ्यासमोर विजन स्पष्ट आहे. मंडळी